आज 13 फेब्रुवारी 16 वर्षांपूर्वी याच तारखेला जर्मन बेकरीमध्ये एक मोठा बॉम्बस्फोट घडला होता आणि त्याच पार्श्वभूमीवरती आपल्यासोबत बोलण्यासाठी त्या जर्मन बेकरीचे ओनर आहेत खरोसे सर. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की आज त्यांनी इथे श्रद्धांजलीचा कार्यक्रम ठेवलाय. सर, काय भावना आहेत तुमच्या आजच्या दिवशी? 13 फेब्रुवारी 2010 रोजी 6:45 वाजता मोठा आत्मघाती हमला झाला. या ठिकाणी ऑन द स्पॉट 18 लोक त्यांचा मृत्यू झाला. 60पेक्षा जास्त लोक जखमी झाली. खूप भयानक परिस्थिती होती. आज जरी तो दिवस आठवला तर अंगावरती काटा येतो. अशी घटना पुन्हा कुणाच्या आयुष्यात घडू नये आणि अशी घटना कुणावरती येऊ नये हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. सर, त्यावेळेस तुमची परिस्थिती कशी होती? म्हणजे तसं बघायला गेलं तर एखाद्या गोष्टीचं ओनर असणं, त्याच्यामध्ये मग तुम्हाला देखील म्हणजे सातत्याने पोलीस स्टेशन करा, इथे जा तिथे जा, अशा गोष्टी देखील त्यावेळेला घडल्या असतील. तर मग तेव्हा तुमचा रोल कसा होता? ज्या वेळेस ब्लास्ट झाला त्याच्यानंतर 5 ते 6 महिने इथं सर्व फॉरेन्सिक लॅबची लोक होती. म्हणजे फॉरेन्सिक वेगवेगळ्या स्टेटमधले होते. जसं की बँगलोर झालं, मद्रास झालं, कर्नाटक झालं, अशा वेगवेगळे चे स्टाफ होते. हा पूर्ण एरिया सील केला होता आणि इथं आम्हाला कुणाला अलाउड नव्हतं आणि कुठलाही व्यवसाय आम्ही करू शकत नव्हतो. ऑलमोस्ट वर्षभर आम्ही बिना व्यवसाय आणि इथं काय म्हणजे ब्लास्ट झाल्यानंतर इथली पूर्ण परिस्थिती चेंज झाली होती. म्हणजे नुसतं आमचा व्यवसाय नाही पण आजूबाजूचा व्यवसाय त्याच्यावरती पण खूप मोठा परिणाम झाला होता आणि खूप त्रास झाला या सर्व गोष्टीचा. तत्कालीन पीआय कोण होते तेव्हा इथले? नाडगौडा साहेब म्हणून पीआय होते. त्यांनी पण आम्हाला खूप मदत केली. मग त्यावेळेस त्यांचा रोल ॲज अ काय म्हणतात इथले स्थानिक पीआय म्हणून तेव्हा कसा राहिला होता? खूप कॉपरेटिव्ह होते. इथली सर्व मंडळी खूप कॉपरेटिव्ह होती. इथली स्थानिक मंडळी म्हणा किंवा इथले रमेशदादा बागवे म्हणा, जगताप साहेब म्हणा किंवा इथली स्थानिक मंडळी भगवान वैराट साहेब म्हणा, बाबू आगसकर म्हणा, जयदेव रंधवे म्हणा, या सर्व लोकांनी खूप आम्हाला मदत केली आणि सर्वांनी जात धर्म पक्ष न पाहता सर्वांनी इथे सहकार्याचं काम मानवतेच्या जातीने त्यांनी इथे सर्वांना सहकार्य केलं. आणि आता आपण पाहतोय की तुम्ही श्रद्धांजलीचा कार्यक्रम देखील ठेवलाय, तर या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाबद्दल काय सांगाल? या ठिकाणी पुन्हा अशी घटना घडू नये. जी लोक गेली त्यांच्या कुटुंबियावरती काय परिस्थिती ओढवली असेल हे आम्ही जाणता. त्यांना ईश्वर शक्ती देव व जी गेलेली लोक आहेत त्यांना सद्गती प्राप्त हो. त्यावेळेस तुमच्या कुटुंबापैकी कोणी इथं होतं का? स्टाफ वगैरे होता. मी स्वतः होतो. 6:45 दरम्यान मी स्वतः इथं हजर होतो. मला इजा झाली होती तेव्हा? नाही, मला इजा झाली नाही, पण मी आतल्या साईडला बसलो होतो त्यामुळं मला काही तसं झालं नाही. पण ऑन द स्पॉट त्यावेळेस 18 लोक. घटना घडल्यानंतर किती वेळा तिथं स्थानिक पोलिसांनी त्यावेळेस मदत केली होती? ज्यावेळेस घटना घडली त्यावेळेस टीव्ही वरती एक लाईन आली होती किंवा सिलेंडरचा ब्लास्ट वगैरे झाला. इथले स्थानिक पोलीस स्टेशननी फोन करून इथं विचारले. इथले सोनवणे साहेब म्हणून यांनी आणि जोशी साहेब म्हणून यांनी फोन करून जो गॅसचा रॅक आहे तो आम्हाला पहिलं चेक करायला सांगितलं. तर गॅसचा तोपर्यंत समजलंच नव्हतं की कशामुळे बॉम्ब ब्लास्ट झाला किंवा ब्लास्ट झालाय, तोपर्यंत माहितीच नव्हतं. ज्यावेळेस आम्ही बघितला गॅस रॅक एकदम ओके आहे त्यावेळेस त्यांना कळलं की हा काहीतरी वेगळी दुर्घटना आहे आणि हा काहीतरी वेगळा प्रकार आहे. त्यावेळेस आम्हाला माहिती पडलं. म्हणजे सुरुवातीला वाटलं की हा सिलेंडर ब्लास्ट आहे, नंतर समजलं, नंतर सर्व रॅक पाहिल्यानंतर सर्व ओके होतं. त्यानंतर माहिती पडलं की हा आतंकवादी हमला आहे.